नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनणार आहे बघा फ्लावरचे पकोडे। त्यासाठी मी फ्लावर तोडून घेतलेली आहे, याला कापून घेऊया। फ्लावर कापून झालेली आहे। इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं। गरम पाण्यामध्ये सर्व फ्लावर टाकून घ्यायची। फ्लावरला गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं। प्लेटमध्ये काढून घेत आहे मी स्वच्छ धुवून। पकोडे बनवण्यासाठी साहित्य मी इथे 1 वाटी बेसन घेतलेले आहे, 2 अंडी घेतलेली आहेत। पकोड्यासाठी साहित्य इथे मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे, हे लसणाची पेस्ट आहे, हे अद्रकची पेस्ट आहे, हे थोडं जिरं आहे, हळद आहे, लाल मिरची आहे आणि मीठ आहे। इथे मी बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये बेसन टाकायचं, हे सर्व साहित्य टाकायचं। 2 अंडे फोडून टाकायचे। हे दुसरा अंडा आहे, गावठी अंडे आहेत। याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। चांगलं बॅटर बनवायचं याचं। बघा बॅटर छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता याच्यामध्ये गोबी टाकायची, गोबीला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालेलं आहे गोबीला। गॅस ऑन करायचा, गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता पकोडे टाकायचे। याप्रमाणे सर्व पकोडे टाकून घेते मी। बघू शकता फ्लावरचे पकोडे असे छान झालेले आहेत। याला पलटी मारायचं आता। बघू शकता पकोडे बनवून तयार झालेले आहेत। आता याला प्लेटमध्ये काढून घेते मी। सर्व पकोडे मी असेच काढून घेते तेलामध्ये। सर्व पकोडे मी फ्राय करून घेते सर्व। फ्लावरचे सर्व पकोडे बनवून तयार झालेले आहेत। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा फ्लावरचे पकोडे कसे झाले ते।